मित्रांनो, आपले बी एड सी ई टीचे कॅप राऊंड चालू झालेले आहेत. तर तुम्ही सहजच ते फॉर्म भरू शकता. आपल्या सी ई टीच्या साईटवरती गेल्याच्या नंतरून तिथं कॅप राऊंड रजिस्ट्रेशन आणि लॉग इन येतं. इथं रजिस्ट्रेशन म्हणायचं आहे आपण. रजिस्ट्रेशन खाली म्हटल्याच्या नंतरून आहे ना, तिथं अप्लाय बी.एड सी.ई.टी अप्लाय करायचं म्हणजे तिथं यस नो ठिकाणी यस करायचं आहे. यस म्हटल्याच्या नंतरून खाली आपलं जी सी.ई.टी दिलेली आहे त्याचं रजिस्ट्रेशन नंबर टाकायचे आणि रोल नंबर टाकायचा. रोल नंबर टाकल्याच्या नंतर क्लिक डिटेल म्हणायचं आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट म्हणायचे. आपलं रजिस्ट्रेशन होतं आहे. तरी ते नेक्स्ट केल्याच्या नंतरून आपलं टायटल इथं श्री किंवा मिस्टर मिस हे टाकायचं. त्यानंतर आपलं नाव टाकायचे, जेंडर टाकायचे आणि डेट ऑफ बर्थ जन्मतारीख टाकायचे. त्यानंतर ईमेल आपलं टाकायचे आणि ईमेल टाकल्याच्या नंतरून खाली पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड आणि रजिस्ट्रेशन म्हणायचे. त्यानंतर रजिस्ट्रेशन म्हटल्याच्या नंतर आपलं मेल येतो, म्हणजे आय डी आणि पासवर्ड पडला जातो. खाली प्रोसीड म्हणल्याच्या नंतरून लॉग इन करायचं आहे. आपल्या आय डी आणि पासवर्ड आल्याच्यानंतर लॉग इन केल्याच्या नंतर पुढं प्रोसेड फिल ॲप्लिकेशन फॉर्म म्हणायचे. खाली त्यानंतर आल्याच्या नंतर आपल्याला मिस्टर मिस असं तिथं सिलेक्ट करायचं आहे आणि आपलं कॅन्डिडेट नाव टाकायचं, म्हणजे पहिलं नाव टाकायचं. त्यानंतर नावामध्ये चेंज आहे किंवा नाही तिथं यस नो करायचे, किंवा चेंज फुल नेम म्हणजे चेंज केलं असेल तरच ते टाकायचे. त्यानंतर कॅन्डिडेट मराठी नाव म्हणजे मराठी देवनागरीमध्ये टाकायचे, किंवा हजबंड असेल तर हजबंड किंवा फादर्स द मदर्स, डेट ऑफ बर्थ मेल फिमेल, प्लस आपलं इन्कम, मोबाईल नंबर, ईमेल, सेव्ह आणि नेक्स्ट करायचे तेवढं टाकून. ते झाल्याच्या नंतर खाली आपलं हे ॲड्रेस टाकायचं असतं. ॲड्रेस टाकताना आपलं पहिलं लाईन दुसरं लाईन म्हणजे आपण टाकू शकतो 1-2 लाईनमध्ये. त्यानंतर आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे, परत जिल्हा, तालुका, गावाचं नाव, विलेज, सिटी हे, किंवा आपलं पिनकोड टाकायचं आहे. आणि पिनकोड टाकल्याच्या नंतर सेव्ह आणि नेक्स्ट म्हणायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट म्हटल्याच्या नंतरून कॅन्डिडेट टाईप म्हणजे एलिजिबल क्वालिफिकेशन म्हणजे आपलं शिक्षण काय चालू आहे ते टाकायचे. प्लस तिथं खाली डोमासाईड करायचे. ते डोमासाईड क्लिक केल्याच्या नंतरून खाली यायचं आहे. आपलं ऑर्फन म्हणजे अनाथ आहे का नाही यस नो म्हणायचं आहे. प्लस आपले कॅटेगरी, सब कॅटेगरी, कास्ट सर्टिफिकेट आहे का नाही, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे की नाही हे यस नो करायचं आहे. किंवा आपलं मायनॉरिटी म्हणजे मुलं जास्त आहेत की नाही यस नो करायचे. तेवढं क्लिक केल्याच्या नंतरून सेव्ह आणि नेक्स्ट म्हणायचे. सेव्ह आणि नेक्स्ट म्हटल्याच्या नंतरून प्लस आपलं दिव्यांग व्यक्ती यस नो असं करायचं आहे. त्यानंतरून डिक्लिनेशन म्हणजे एक सर्व्हिसमॅन आहे का नाही यस नो करायचं आहे. तिथं ते क्लिक केल्याच्या नंतर खाली सेव्ह आणि नेक्स्ट म्हणायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट म्हटल्याच्या नंतर त्यानंतर अदर इन्फॉर्मेशन टाकायचे, म्हणजे अदर ॲक्टिव्हिटी खाली यस नो आपण तुम्ही केलेत का नाही. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत युनिव्हर्सिटी यस नो करायचं. स्पेशल एज्युकेशन यस नो, जे तुमच्याकडे असेल ते यस नो करून सेव्ह आणि नेक्स्ट म्हणायचे. त्यानंतर आपल्याला आपलं
क्वालिफिकेशन म्हणजे आपलं 10वीचे मार्क, 12वीचे मार्क, ग्रॅज्युएशन मार्क, पोस्ट ग्रॅज्युएशन मार्क. तिथं खाली 10वीचं क्लिक क्वालिफिकेशन पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा SSC किंवा HSC ॲड म्हणायचं आहे. त्यानंतर खाली म्हणजे येतं ऑप्शन बोर्ड कुठलं आहे, टेस्ट महाराष्ट्र आहे का अदर आहे किंवा बोर्ड नेम, अदर बोर्ड नेम, मार्क ऑब्जेक्टिव्ह किंवा आउट ऑफ मार्क आणि पर्सेंटेज आणि सीट नंबर आणि पासिंग डेट आणि इयर ते तिन्ही करायचं आहे. म्हणजे SSC, HSC, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन सेव्ह म्हणायचं आहे. सेव्ह म्हटल्याच्या नंतर आपला जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट सिलेक्ट करायचे. तो सब्जेक्ट सिलेक्ट केल्याच्या नंतरून आपल्याला खाली फोटोग्राफी आणि सिग्नेचर अपलोड करायचे. फोटोग्राफी आहे ना 4 KB ते 10 KB पाहिजे आणि त्याचे साईज आहे ना 3.5 सेंटीमीटर विड्थ आणि 4.5 सेंटीमीटर हाईट फोटोची पाहिजे आणि सिग्नेचरची 3.5 सेंटीमीटर विड्थ आणि 1.5 सेंटीमीटर हाईट या 2 साईज बनवायच्यात आणि सेव्ह आणि नेक्स्ट म्हणायचे. सेव्ह नेक्स्ट म्हटल्याच्यानंतर आपल्याला काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. जसं काय ॲप्लिकेशन फॉर्म, स्कोर कार्ड, डॉमासाईड किंवा SSC, HSC किंवा ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा डिसेबली असेल तर डिसेबिलिटी किंवा अनाथ ऑर्फन असेल तर अनाथ ऑर्फन असे 4-5 जेवढे काही डॉक्युमेंट अपलोडला तिथं दाखवतील तेवढे अपलोड करायचे. ते अपलोड केल्याच्या नंतरून खाली आपल्याला प्रोसेस म्हणायला म्हणजे फीचं येईल, फीचं स्ट्रक्चर येईल. फीचं स्ट्रक्चर आल्याच्या नंतरून इथं प्रोसीड म्हणायचं आहे. प्रोसीड म्हटल्याच्यानंतर फीवरती पेमेंट क्लिक करायचं आहे. पेमेंट क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला फी पेड क्लिक स्टेटस प्रिंट याच्यात ओपन होईल आणि ते ओपन झाल्याच्या नंतर प्रिंट आऊट म्हणायची आणि सोपं आहे, साधे तुम्ही भरू शकता, घरीच मोबाईलवरती पण भरू शकता. असंच कोणी मित्रबित्र असेल त्यांना पण हा व्हिडिओ पाठवा. सोपं आहे, काय भरणं काय जास्त अवघड नाही आहे.